नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे. आपण आज रानात आलेले बघा, सगळीकडे असा मस्त असा हिरवागार हरभरा आहे. आणि आपण एक नाही आता संध्याकाळच्या जेवणात एक नाही मस्त अशी चमचमीत का नाही वल्ले हरभऱ्याची आमटी करणार आहे. त्यासाठी आपण एक नाही हरभरा उपटून घ्यायचा आहे. काय एकदम मस्त असा हिरवागार हरभरा आहे. आता घाट सुद्धा एकदम छान आहे. आणि ही जर आमटी ना तुम्ही तव्यामध्ये केली ना लोखंडाच्या, तर एकदम त्याला अगदी चव येते. आणि लोखंडाच्या तव्यात केली का नाही की शरीराला आपल्या लोह सुद्धा मिळतं. म्हणून आहे का नाही अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे 1-4 ढाळ्या जरी घेतलं का नाही तर ह्याचं भरपूर असं घाट येतं. आणि ह्याचा होला हरभरा सुद्धा भरपूर असा निघणार आहे. तर आता मी एवढा असा घेतलेला आहे. आणि चला आता ह्यो आपण वल्ल्या हरभऱ्याची आमटी मस्त अशी करायची. खडंग झाले वाळले. आपण हरभरा घेऊन आलेली. आता आपण चांगला असा मस्त असा हरभरा घेऊन घ्यायचा. चांगला असा मोकळ्या पाण्यात हरभरा धुवून घेतला का नाही. आपल्याला हरभरा अगोदरच धुवायचा म्हणजे ह्याला ना आंबा असते ना, आंबटपणा येतो. त्याच्यामुळे का नाही हरभरा आपल्याला मस्त असा धुवून घेतलेला आहे. आता हे आपल्याला हरभरा सोलायचं. चांगलं ढाळं धुवून घेतलेलं आहे. तर आता हे का नाही आपण का नाही एक घाट असं सोलून घ्यायचं अगोदर. ह्यातला हरभरा आपल्याला काढायचा आहे. आता ही बारीक असल्यामुळं का नाही आपल्याला जरा उशीरच लागणार आहे. अगदी ही हरभऱ्याची आमटी आपल्याला बनवायची म्हणली ना, अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमी त्याला सामान लागतं. अगदी 2-3 वस्तू असल्या का नाही लय ह्या आमटीला का नाही लय साहित्य वापरायचं नाही. जेवढं घालून तेवढं कमीच असतं, पण वापरायचंच नाही. तेव्हा त्या हरभऱ्याच्या आमटीला अशी मस्त अशी चव येते. आता ही सगळं हरभऱ्यांना मी सोडून घेते. बघा हिरवगार हरभरा असल्यामुळं आतले हरभरे पण मस्त असे हिरवेगार येतं. आता सगळं सोडून घेते. असं एवढं बघा हरभरा सोडून झालेलं येतं. कसं आता हरभऱ्याचे वल्ल्या हरभऱ्याची आमटी तर सगळीच जण खाते, पण जी गावाला खायची जी वेगळी पद्धत असते किंवा जी मजा असते का नाही ती शहरात नाही. शहरातली कसं खात्यात, पण ती कसं विकतच घेऊन खावी लागते ना. जेव्हा गावाकडची अशी पाठवत्यात तेव्हा मग ती विकत घ्यायचं खायचं. पण गावाकडं कसं असं मनमुकत मिळतं का नाही. जरी आपल्या स्वतःच्या रानात जरी नसलं तरी शेजाऱ्यांच्या जरी रानात असलं का नाही तरी शेजाऱ्यांच्या रानातून आणून करायचं म्हणलं तरी ते जमलं जातं. पण शहरात म्हणजे ती विकतच घेऊन खावं लागते. आता ही अशी एवढी ताजं हरभरा आणून करायचं म्हणजे ज्या दिवशी आपण गावाकडून पाठवतो 2-3 दिवशीच ती शहरात पोचायला जाते. पण गावाकडं तसं आहे का, पटकन जायचं आणायचं करायचं खायचं मनमुकत. शेतकऱ्याचं ही एवढं बघा असतं. आता सगळं हरभरा माझं सोलून झालेलं आहे. सोलून झालेलं येतं मस्त असं हिरवगार हरभरा येतं. आता हरभऱ्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ती बघून घेऊया. ह्यो घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. परत शेंगदाणे घेतलेले आहेत. ही शेंगदाणं सुद्धा घरचंच येतं. तेल, 2 कांदा, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. एवढंच सामान आपल्याला ह्या हरभऱ्याच्या आमटीला घालायचंय. कारण कमी सामानामध्ये का नाही लोखंडी तव्यात केलेली आमटी ना एकदम मस्त अशी आणि चवदार होती. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी चूल पेटवून घेते. चूल पेटवून झालेली. संध्याकाळचा टायमिंग झालाय बघा. आता रानात येऊन करायचं म्हणलं की काय झालंय आता सरायचं दिवस चालू झालेला इथं. ज्वाऱ्या काढण्या काटण्या. आता 4 बायका आपल्याला घ्यायचं म्हटलं की आपल्याला बी त्यांच्या रानातली कामं करायला जावी लागते. त्याच्यामुळे एवढं सगळं रानात येऊन करायचं म्हटलं की उशीरच होतोय.
आता हे चूल चांगली पेटलेली. आता आपण ह्याच्यावर तवा ठेवूया. तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. अगोदर आता आपण शेंगदाणा भाजून घेऊया. चांगला असा सरपाला हे दिना लालसर होस्तवर आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचं. म्हणजे काय होतं, शेंगदाण्याचा कुटा असा आपल्याला चांगला आणि तेलकट होतो. घरचं शेंगदाणा म्हटलं की ती बिना पॉलिशच असते. त्यांना चांगला असं मस्त हा का असा रंग बदलतो शेंगदाणा. जास्त करपावायचं पण नाही आणि शेंगदाण्याचा कूट करताना का नाही टरपाला काढून कधीच कूट करायचं नाही. आपल्याला का नाही असं टरपाला सकटच कूट करायचं. म्हणजे तेलकटपणा आहे का नाही शेंगदाण्यातला जात नाही. आता आपण हा का चांगला असं मस्त असा रंग बदलतो शेंगदाणा आपण भाजून घेतलेलं आहे. तर आता ही शेंगदाणा आपण काढून घेऊया वाटीत. ह्याच भाजून झालेलं आहे तर ती बगलाला ठेवूया. आणि ही वल्ला हरभरा सोडलेले आहेत ना. आता आपण ढाळ्याचा हरभरा धुवून घेतलेला तरी सुद्धा आपण का नाही ही हरभरा धुवून भाजून घ्यायचं. तर आता ही सुद्धा ह्याच तव्यामध्ये टाकायचं हरभरा आपल्याला पाणी नितळून. हरभरा पण आपलं चांगलं असं भाजून घ्यायच्यात. आपल्याला हरभरा भाजताना मात्र का नाही आपल्याला थोडीशी तेलाची धार सोडायची आणि चांगलं चरचरीत असं आपल्याला हरभराही भाजून घ्यायच्यात. थोडंसंच एकदम टाकायचं आणि चांगलं असं आपल्याला हरभराही भाजायचं. तेल टाकलं म्हणजे का नाही हरभरा असं भाजताना का नाही खाली लागत नाही आणि जास्त प्रमाणात का नाही ह्याला डाग पडत नाही. तर म्हणून आपल्याला तेल वापरायचं ह्या हरभऱ्याच्या भाजीला. आता बघा मस्त असं आपला हरभरा भाजलेले एकदम छान असं बघा मस्त असं त्यालावरती काळं सुद्धा डाग पडलेले आहेत. म्हणजे आपल्याला हरभरा भाजला. आता हरभरा सुद्धा आपण थोडीसं काढून घेऊया. रानात येऊन करायचं म्हणले तिला घाईत होतं. आता हरभरा सुद्धा मी साईडला काढून ठेवलेला आहे भाजून. आता आपल्याला ही 2 कांदे चिरून घ्यायचे. तर सराई चालू झालेत ना आता त्याच्यामुळे ना लय कामांच्या घाई चालू झालेली. गव्हाच्या काढण्या, ज्वारीच्या काढण्या, काटण्या. आता हे कांदा आपल्याला उभा नाही चिरायचा. जसं आपण रोजच्या भाजीला चिरतो ना असाच आपल्यालाही चिरून घ्यायचंय. एकदम बारीक नाही आणि मोठा. दोन्ही कांदा मी असंच चिरून घेणार आहे. कांदा सुद्धा आता बघल्याला ठेवते आणि आपल्याला का नाही शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचाय. शेंगदाण्याचा कूट अगोदर का करायचं, कारण आपण हरभरा तेलात भाजल्यामुळं का नाही मग कुटायला का नाही मग पटकन बारीक होत नाही. म्हणून अगोदर शेंगदाणा कुटून घेते. शेंगदाण्याचा कूट आपला आता बारीक करून झालेला आहे. लय बी असं आपल्याला पिठावानी करायचं नाही. असा मध्यम मध्ये असं आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. हे कुठं आहे ना आता मी ह्याच वाटीत काढून घेते. शेंगदाण्याचा कूट पण करून झाला आणि ही भाजलेला हरभरा आहेत ना ही मात्र आपल्याला का नाही असं खलबत्त्यामध्ये का नाही आबडधोबड असं बारीक करायचं. म्हणजे बारीक सुद्धा लय करायचं नाही आणि मोठं पण नाही.
याचा 2 भाग झाले पाहिजेत असं आपल्याला ही करून घ्यायचंय. असं केल्याने काय होतं, ह्याला पूर्ण असं सगळीकडे चटणी मीठ लागलं जातं आणि एकदम चव आतमध्ये उतरते ह्या हरभऱ्याच्या मध्ये आतमध्ये. त्याच्यामुळे ही हरभऱ्याची आमटी का नाही एकदम चविष्ट अशी लागते. आता हे आपल्याला सगळं असं बारीक करून घ्यायचंय आणि एकदम ही आमटी का नाही आपली अशी मिळून येते. त्याच्यामुळे हे आपल्याला असं खलबत्त्यात बारीक करायचं. त्यातलं काही हरभरा आहेत आपलं का नाही अर्ध झालेलं आहे तर काही अक्क राहिलेलं आहे. असं आपल्याला का नाही दोन्ही मिक्स लागतात. असं ही मी करून घेतलेलं आहे. आणि नुसत्याच अख्ख्या हरभऱ्याची जर आपण केली का नाही तर एकदम पाण्यावानी म्हणजे हरभरा एकीकडे होत्यात आणि वरची ती आमटी जी असते म्हणजे पाणी असतं का नाही ती एकीकडे होतं. आता हे सगळं माझं सामान तयार करून झालेलं आहे. आता आपण पटकन आमटीला फोडणीला द्यायची. एखाद्याच्या घरामध्ये अगदी कमी साहित्यात आणि कमी सामानामध्ये का नाही ही अशी आमटी होण्याजोगी आहे. तर चुली होता चांगला असा गरम झालेला आहे. 1 ते 1.5 पळीचा अंदाज आहे ना आपल्याला तेल घालायचंय. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय. गरम तेल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा असा चांगला भाजून घ्यायचा आहे. चांगला मस्त असं लाल रंग येतोवर आपल्याला कांदा भाजायचा आहे. चाललंय आज काय बनवते? आज बघा रानातने आणलंय हरभऱ्याचं. तिथं शेजाऱ्यांच्यात गेलती ना आज काटायला ज्वारी. ती येता येता नेमकं वल्ल्या हरभऱ्याची म्हणलं तव्यात आमची चांगली मस्त अशी करायची. आता बघा करते आमटी फोडणीला देते मग जाऊया धारला. आपली ज्वारी काढून पडली कधी काटायची? काटू आता 2-3 दिवसात. 2-4 ऊन तरी लागलं पाहिजे. हो 2-3 ऊन लागली म्हणजे बरडा हे होते ना लगेच येत. आळशीला कंस चांगली वाळली म्हणजे धान्य कसं वर्षभर राहतं. कीड माकोडा लागत नाही ना. मग 5-6 ऊन चांगली लागून द्यायची मग काटायची. चालेल की. आता एवढी मी हरभऱ्याची आमटी टाकते फोडणीला आणि धाराला जाऊया. कांदा आपला चांगला बघा भाजलेला आहे. आता मस्त असा रंग बदललेला आहे ह्याचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची चटणी म्हणजे घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ना ही 2 चमचे मी घेतलेले. कशी वाईज हरभऱ्याची आमटी ना जेवढी चणचणीत असेल का नाही एवढी ना भारी लागते. मग ती तुम्ही चपाती बरोबर खावा नाहीतर मग भाकरी बरोबर खावा. आता एवढी मी चटणी टाकलेली ह्याला. आता ह्याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला चवीपुरतं मीठ. जर आपला घरचा कांदा लसूण मसाला आळणी असेल तरच मिठाचं प्रमाण कमी जास्त करावं लागतं. आणि जर मिठाचं प्रमाण बरोबरीत झालं असेल तर मग काय एवढं नाही टाकलं तरी पण मसाल्यात जेवढं मीठ टाकाल एवढं सगळ्या भाजीला का नाही लागलं जातं. आता हा मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात मी कुटून घेतलेले जे हरभरा आहेत ना ते ह्याच्यात टाकायचं. मस्त असं परतून घ्यायचं ह्याच्यात. एकदम छान असं हे परतून झालेले. आता ह्याच्यात आपल्याला घालायचे पाणी. आता घरामध्ये आपल्या जेवायचे 4-5 माणसं एवढा तवा भरून जर कालवण जर आम्ही केलं का नाही तर आम्हाला संध्याकाळचं कसं संध्याकाळचं वेळेस कालवण कमीच लागतं. म्हणून मी एवढे तवा भरून हरभऱ्याची आमटी करते. आणि ती आटून आहे का नाही थोडीशी आपल्याला आटवून घ्यायची मग चांगली अशी मिळून येते. अजून थोडंसं ह्याच्यात पाणी घालते. चांगलं 2 तांबे पाणी मी ओतलेले. आता ही आपण हरभरा असं बारीक आबाड धबाड कुटून घेतल्यामुळं का नाही एकदम आमटी अशी चवीला बघा मस्त वास येतोय. आता ह्याच्यावरून आपल्याला टाकायचंय शेंगदाण्याचं कूट. अगोदर मी का टाकला नाही कारण का नाही आमटी लगेच पांढराच होती म्हणून का नाही आता आपल्याला ह्याच्यात कूट घालायचंय.
आणि चांगली आपल्याला 10 ते 15 मिनिटं आमटी का नाही ही हरभऱ्याची चांगली खळाखळा अशी उकळून घ्यायची. एकदम 15 मिनिटं झालेली इथं, 10 ते 15 मिनिटं झालेलीच इथं. आणि मस्त अशी आपली का नाही हरभऱ्याची आमटी का नाही उकळलेली. मग अशी मी तवा भरून पाणी टाकलेलं का नाही. आणि ही आता बघा आतून एकदम का नाही एवढी झालेली आमटी. आणि आमच्यात का नाही म्हणजे रात्रीच्या जेवणात का नाही चपात्याच असतात. आणि चपात्याला काही एवढं कालवून आपल्याला काय लागत नाही. एकदम घट्ट अशी बघा झालेली. आणि हरभरा आपलं बघा एकदम मस्त असं शिजलेलं येतं. आता ह्याच्यामध्ये का नाही आपण जी चिरायची जी कोथिंबीर ठेवली होती ना ती आपण आता कोथिंबीर चिरून टाकूया. ही रानातनी आणलेलीच कोथिंबीर आहे, मी धुवून घेतलेली. फक्त ना चिरून टाकायची आपल्याकडून. कालवून उकळल्याच्या नंतरने आपल्याला ही कोथिंबीर टाकायची होती. ह्याला जेवाय देते. तयार झालेली. आणि ह्याचा रंग सुद्धा बघा तव्यात केल्यामुळं का नाही असा काळसर झालेला आहे. लोखंडाच्या भांड्यात आहे का नाही कुठला बी पदार्थ बनवा एकदम त्याचा रंग असा काळसरच होतो. आता मी चपात्या वाढते. चपात्या केलेल्या आहेत. या मंडळी जेवाय आता संध्याकाळच्या जेवणात बेत मस्त हरभऱ्याच्या ओल्या हरभऱ्याची आमटी. ती तुम्हाला टेस्ट करून मी दाखवतो. आता कसं आहे ना ज्वारीची सराय चालली जरा काटण्या बी चालल्या त्यामुळं संध्याकाळचं तिनं पटकनच बनवली अशी ओल्या हरभऱ्याची आमटी. कांदा देऊ का? दे की द्या. देऊ का? दे. चांगलं झालंय का? एकच नंबर आहे ना. कसं आहे मटणाला भाजी माग सर. कसं आहे मंडळी गावाकडं ना हे असं वाटून काटून केलेल्या भाज्यांना खायला एकच नंबर. त्या मटणाला अंड्याला माग सारखेलं आहे अशी भाजी. तर चला मंडळी आमच्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची ना वल्ल्या हरभऱ्याची आमटी कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.